प्रगती अभियान नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर परिसरात काम करणारी ही एक संस्था। खरं तर NGO म्हटलं की मोठमोठाले प्रकल्प, फंड्स, सुसज्ज कार्यालय आणि कामगारांचा फौजफाटा असं चित्र दिसत असतं। पण नाशिक शहरात एका भाड्याच्या सदनिकेत कार्यालय थाटलेल्या प्रगती अभियान या संस्थेचं काम नेटकं, प्रभावी आणि शिस्तबद्ध आहे। संस्थेच्या प्रमुख डॉक्टर अश्विनी कुलकर्णी या देखील नेमकी समस्या हेरून आदिवासी समाजाचं जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न करतात। टीम बाई माणूसच्या दौऱ्यामध्ये प्रगती अभियान या संस्थेचं काम आणि त्यांच्या समोरील आव्हाने या विषयावर घेतलेली ही मुलाखत। प्रगती अभियान संस्थेची सुरुवात झाली 2006 मध्ये। त्याआधी मी बरीच वर्ष स्वयंसेवी संस्थांबरोबरच काम केलेलं आहे आणि कामही केलेलं आहे ते आदिवासी भागातनं आदिवासी कुटुंबांच्या उपजीविकेची साधनं या संदर्भात काम केलेलं आहे। इतर ज्या संस्थांमध्ये मी कार्यरत होते तेव्हा आरोग्य, शिक्षण या विविध विषयांवरही अनुभव घेतलेला आहे। परंतु असं लक्षात आलं की जोपर्यंत गरिबीवर आपण काम करत नाही तोपर्यंत इतर सगळ्या प्रश्नांवरचे कामांना सुद्धा मर्यादा येतात, असं माझं वैयक्तिक मत झालं। आणि 2006 मध्ये जेव्हा आम्ही काही मित्रमैत्रिणींनी एकत्रित येऊन प्रगती अभियान संस्था सुरू केली तेव्हा जसं आम्ही ठरवलं की ग्रामीण गरिबीच्या संदर्भात काम करायचं, तसंच दुसरा एक मुद्दा आमच्या समोर आम्हाला जो प्रकर्षाने लक्षात आला होता आणि तो आम्ही आमच्या कामाचा दृष्टिकोन म्हणून ठरवला, तो असा की सरकारच्या शासनाच्या अनेक योजना असतात आणि त्याच योजना लोकांपर्यंत कशा पोहोचवायच्या हे खूप आव्हानात्मक काम आहे आणि हे करणं, ज्यांच्यासाठी त्या योजना आहेत त्यांच्यापर्यंत त्या पोहोचवणं ही मोठी जबाबदारी आपण घेऊया, ह्या दृष्टिकोनातून आम्ही काम सुरू केलं। आणि म्हणून काम सुरू करताना भर होता तो रोजगार हमी योजना, जोपर्यंत 2006-07 मध्ये त्याची राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना झालेली होती। 2008 मध्ये ती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना झाली, ज्याला आपण आता नरेगा मनरेगा म्हणतो। त्याच्यावर आम्ही संस्था सुरू झालेल्या दिवसापासून आजपर्यंत रोज काम करतोय, एक दिवस सुटत नाही की आम्ही मनरेगावर काम केलेलं नाही। त्याचबरोबर अर्थात येतो रेशनचा विषय। रेशनवरही आम्ही सातत्याने काम करत आलेलो आहोत। 2012-13 मध्ये रेशनचा नवीन कायदा आला, त्याला धरूनही आम्ही सातत्याने काम करत आहोत। आमचं काम हे अगदी पहिल्यापासून नाशिक जिल्ह्यातल्या आदिवासी भागात राहिलेलं आहे। त्याच्यात इगतपुरी आहे, त्र्यंबक आहे, पेठ आहे, सुरगाणा आहे, या भागातनं आम्ही सुरुवातीपासून कामं केलेले। अगदी 2-5 गावातनं काम सुरू करून आज आम्ही 50, 60, 70, 80 गावातनं एकेका तालुक्यात पोचलेलो आहोत। आणि हे काम करत असताना असं लक्षात आलं की एखाद्या गावात आपण काम करतोय, कार्यकर्त्यांबरोबर काम करतोय, तर ते आपोआपच दुसऱ्या गावांचे कार्यकर्ते पोचायला लागतात आपल्यापर्यंत आणि म्हणायला लागतात की आमच्या गावात सुद्धा जर रोजगार हमी हवी असेल, आमच्या गावात सुद्धा रेशन व्यवस्था नीट चालायची असेल तर आम्हाला त्याची माहिती द्या, त्याचं प्रशिक्षण द्या। त्यामुळे ते काम असे आपोआप वाढत गेलं। कामाचं स्वरूप असं राहिलेलं आहे की गावात जा, गावातल्या लोकांना माहिती द्या, ह्या योजना आहेत, या योजनेतनं काय काय मिळू शकतं, त्या कशा मिळवायच्या हे सांगा। मग गावातले काही तरुण हुशार धाडसी कार्यकर्ते असतात, ते पुढे येतात, त्यांचं प्रशिक्षण करायचं। त्या प्रशिक्षणातनं फक्त योजना नाही समजायची तर गाव पातळीवरचं शासन चालतं कसं, त्याच्यात कोण कोण असतं, त्याची पद्धत काय असते, हेही आम्ही प्रशिक्षणात घ्यायला लागलो की एखादा पद्धत आहे किंवा एखादा नियम आहे तो जर जरा बदलला तर अधिक सुकरपणे अंमलबजावणी होऊ शकते एखाद्या कायद्याची, एखाद्या योजनेची। तर तसे आम्ही अभ्यास करून सातत्याने सरकारच्या बरोबर, मग ते स्थानिक सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, जो विषय जिथे लागू आहे, ज्या अथॉरिटीनी त्याच्यावर अभ्यास करून निर्णय घ्यायचे आहेत त्यांच्यापर्यंत तो विषय नेऊन एकूण रोजगार हमी योजनेची असेल किंवा राशनची असेल आणि आता पीक विमा असेल किंवा प्रधानमंत्री किसान सन्मान योजना असेल, ह्या सगळ्याचं अंमलबजावणी अधिक सुकर होऊन लोकांपर्यंत, ज्यांच्यासाठी ते आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काय केलं पाहिजे, हा आमच्या कामाचा आतापर्यंतचा एकूण परीघ राहिलेला आहे। नागली किंवा ज्याला नाचणी म्हटलं जातं किंवा इंग्रजीत रागी म्हणतो आपण, हे पीक आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात घेतलं जातं। हे डोंगर उतारावरचं पीक आहे, ह्याला पाऊस कमी लागतो, खूप चांगलं कणखर पीक आहे। तर हे पीक पारंपरिक घेतलं जातच आहे। परंतु आमच्या असं लक्षात आलं लोकांशी बोलत असताना, गप्पा मारत असताना की याचं उत्पादन खूप कमी होत चाललंय
जिथे एकरी पूर्वी 10-12 पोती येतील असं गावातले म्हातारे सांगत होते, तिथे आता 2-3 पोती जेमतेम निघत होते. म्हणजे कष्ट तेच, परंतु उत्पादन हातात खूप कमी. आणि हे रोजच्या खाण्यातलं असं पौष्टिक अन्न या भागातलं आहे. मग आता ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे याचा आम्ही थोडासा अभ्यास केला, लोकांशी बोललो. म्हणजे आपल्या ज्या भागात, ज्या गावांमध्ये काम करतो, तिथे आम्ही एक छोटा अभ्यास केला आणि राष्ट्रीय पातळीवर एक रिव्हायटलायझिंग रेनफेड ॲग्रिकल्चर नेटवर्क आहे. त्यांनी जे ओडिसामध्ये, आंध्र प्रदेशमध्ये, तेलंगणामध्ये मिलेट्सना धरून काम केलेलं आहे, त्याचा अभ्यास केला. त्यांच्याकडनं शिकलो आणि आम्ही आपल्या भागासाठी, आपल्या शेतकऱ्यांसाठी, आपल्या ज्या हवामान आहे त्याच्यासाठी अनुकूल असं एक पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस ज्याला म्हणता येईल, म्हणजे एक पद्धत नागलीसाठीची केली, ज्याच्यात खतं असतील, बियाणं घरचंच असेल, खतं आम्ही घरीच तयार करू आणि जर काही पिकांसाठी म्हणून कीटकनाशक असेल किंवा काही फवारणी करायची असेल तर ती सुद्धा घरच्या घरी कशी तयार करता येतील, तेव्हा मटका खत असेल किंवा काय वेगवेगळे प्रकार असतील, त्या सगळ्याचं प्रशिक्षण आम्ही शेतकऱ्यांना द्यायला सुरुवात केली. त्यांना म्हटलं, तुम्हाला जेवढं करायचं तेवढं करा. तुम्ही जर नेहमी 1 एकर करत असाल तर अर्धा एकर ह्या पद्धतीनं करा, अर्धा एकर तुमच्या पद्धतीनं करा. म्हणजे त्यांना पटेपर्यंत आपण हे करत राहिलं पाहिजे प्रशिक्षण, अशी आम्ही पद्धत ठेवली. आणि पहिल्या वर्षी 200 शेतकरी असं करत करत आम्ही तिसऱ्या वर्षी 2000 पेक्षा अधिक शेतकरी, 7 तालुके, 3 जिल्हे इथपर्यंत नागलीची ही नवीन पद्धत पोचवली. आणि महत्त्वाचं सांगावंसं असं वाटतं की जिथे 2-3 पोती जेमतेम निघत होती, 4 पोती म्हणजे अगदी खूपच झालं असं होतं, तिथे आजच्या घडीला 8 क्विंटल एकरी ही सरासरी आहे. काहींना 12 क्विंटल, 15 क्विंटल, 20 क्विंटलही झालेलं आहे, पण सरासरी 8 क्विंटल मिळतंय. हे लोकांनी अनुभवलेलं आहे. त्यांच्याच शेतावर त्यांनीच केलेली पिकं आहेत ही. आपण काही वेगळं डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट असा केलेला नव्हता. त्यांच्याच शेतावर त्यांनीच कष्टातनं हे उत्पादन घेतलेलं आहे. आणि एक आवर्जून सांगावंसं वाटतं की लॉकडाऊनच्या काळात जेव्हा बाहेर जाऊन काम करून काही कमवता येत नव्हतं, या सगळा कोरडवाहू छोट्या शेतकऱ्यांचा भाग आहे, अल्पभूधारक शेतकरी आहेत, कोरडवाहू शेतकरी आहेत, शेतीनंतर पावसाळ्यानंतर कमाईचं साधन नाही. लॉकडाऊनच्या काळात हाल झाले असते, कारण बाहेर जाऊन कमाईचं काही संधी नव्हती. तेव्हा यांनी सांगितलं, ही जी जास्तीची नागली झाली होती त्याच्यामुळे आम्हाला 12 महिने अन्न पुरलं आणि आमची काही कमतरता झाली नाही अन्नधान्यात, रेशनचंही धान्य मिळत होतं. ही त्यांनी आवर्जून सांगितलेली गोष्ट आहे, जी मला महत्त्वाची वाटते. पुढे जाऊन आम्ही असा विचार करतोय की असंच जर महाराष्ट्रभर इतर पिकं असतील नागलीसारखी, मग त्याला कोडू, कुटकी, राळा अशी वेगवेगळी नावं आहेत. आणि ही ज्याला आपण भरड धान्य म्हणू, त्या पद्धतीची ज्वारी बाजरीसारखीच धान्य ही आहेत आणि जी अजूनही काही प्रमाणात घेतली जातात आणि ही पौष्टिक धान्य आहेत. तर ह्याच्यासाठी काय करता येईल हा अभ्यास आम्ही आता अनेक स्वयंसेवी संस्था एकत्र येऊन एक महाराष्ट्र पातळीवरचं जे कोरडवाहू शेती अभियान आहे त्या अंतर्गत हा अभ्यास आम्ही करतो आहोत. कुपोषण हा विषय फार काय म्हणू आपण त्याला, जटिल आहे, कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे आपण कसं बघतोय, आरोग्य विभाग त्याच्यावर काम करते, आपण अंगणवाडी मार्फत त्याच्यावर काम करायचा प्रयत्न करतो, आपण मध्यान्ह भोजन देऊन किंवा गरोदर मातांना किंवा स्तनदा मातांना सुद्धा पूरक आहार देऊन, औषध पाणी करून हे विविध अंगाने आपण प्रयत्न करतोय की कुपोषण कमी करावं. पण कुपोषण हा विषय असा आहे की तो गरिबीशी खूप जास्त त्याची नाळ जोडलेली आहे. आणि मग फक्त पूरक अन्न देऊन पुरणार नाही, तर त्याला पूरक इतर कोणते कार्यक्रम आहेत हाही विचार करायला पाहिजे. आणि ह्याचं आम्हाला एक महत्त्वाचं काय म्हणावं, शिक्षण हे एका अंगणवाडी सेविकेनीच दिलं. अंगणवाडी सेविकेनी आम्हाला असं सांगितलं की ह्या भागात आम्ही सातत्याने काम करतोय, कुपोषित मुलं असतात, जुलै ऑगस्टमध्ये ते जास्त होतात लहान पोरं, आणि मग आम्ही त्याच्यावर खूप काम करतो, त्यांचं सतत लक्ष ठेवून असतो, त्यांचा आहार सांभाळतो आणि नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत त्यांना कुपोषणाच्या यादीतनं बाहेर काढतो. परंतु तेव्हाच असं घडतं की त्यांच्या आईवडिलांना मुलांना घेऊन स्थलांतर करावं लागतं, शहरात जाऊन कुठेतरी रस्त्याच्या कोपऱ्याला राहावं लागतं, मिळेल ते घेऊन खावं लागतं आणि मुलांचं अंगणवाडीतला आहार मिळणं बंद होऊन जातं, कारण त्यांना शहरात जाऊन राहावं लागतं, मध्यान्ह भोजन थांबून जातं, रेशनवरचं जे काही मिळत असतं तेही थांबलेलं असतं आणि गावात त्यांना जे लसीकरणसुद्धा होत असतं तेही थांबून जातं, कारण ते शहरात जाऊन राहिलेले असतात. तर ह्या सगळ्याचा परिणाम असा होतो की त्यामुळे ती मुलं जेव्हा परत येतात तेव्हा ती परत
मे महिन्यात जेव्हा येतात ती कुपोषित असतात. परंतु ह्याच गावांमध्ये जेव्हा रोजगार हमीची कामं मोठ्या प्रमाणात सुरू झाली आणि लोकांचं स्थलांतर कमी झालं, लोक मुलाबाळांना घेऊन स्थलांतर करणं बंद झालं, तेव्हा ह्याच अंगणवाडी सेविकेने सांगितलं की जी मुलं आम्ही नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत कुपोषणाच्या बाहेर आणत होतो ती कुपोषणाच्या बाहेर राहत होती. आणि एकदा कुपोषणातनं एक 5, 7, 8 महिने ती बाहेर राहिली की ती सुदृढ बालक म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघू शकत होतो. आणि हे कारण असं होतं की त्यांना सक्तीचं स्थलांतर करावं लागत नव्हतं, कारण रोजगार हमी योजना गावात नीट राबवली जात होती. तर ह्या गोष्टीकडे रोजगार हमी म्हणून फक्त नाही, तर गावातल्या गरिबीवर मात करणाऱ्या ज्या कोणत्या योजना आहेत त्या जितक्या एकत्रितपणे काम करतील तेवढ्या कुपोषणावर आपण काम करू शकू. फक्त अंगणवाडी सेविकांची ही जबाबदारी असू शकत नाही, असं आम्हाला या अनुभवातनं लक्षात आलं.